नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। स्वराज्याला कायम हानी पोहोचवणाऱ्या व छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून त्यांची निर्गुण हत्या करणाऱ्या कुकर्मा औरंगजेबाचं थडग अहिल्यानगर शहरानजीक नागरदेवळे भागात आहे। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची पहिली अंघोळ तेथे घातली असल्याने त्या भागाला त्यावेळी अलमगीर असे नाव देण्यात आले। परंतु अशा कुकर्मा औरंगजेबाचं निशाण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत हवेच कशाला? त्यामुळे प्रशासनाने तत्काळ नागरदेवळे परिसरातील आलमगीर भागाचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असे करावे अशी मागणी पतित पावन संघटनेच्या वतीने पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना करण्यात आली। यावेळी अध्यक्ष गोरक्षनाथ सोनोने, परेश घुगरे, विराज अडगटला, महादेव गाडे, अनंत मोढवे, पंकज आहोळ, नितीन सुराणा यावेळी उपस्थित होते। जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम। आज पतित पावन संघटनेच्या वतीने पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना आम्ही नागरदेवळे भागातील ज्या भागास आलमगीर नावे ते बदलण्याचं निवेदन दिलेलं आहे। या महाराष्ट्रात या औरंगजेबाने इतका त्रास दिलेला आहे, आपल्या स्वराज्याला इतका त्रास दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने आपले शंभूराजे यांचा 40 दिवस हाल करून हत्या केलेली आहे। त्याचं नाव या भागास पाहिजेच कशाला? त्याची एक बी खून आपल्याला या अहिल्यानगरमध्ये नको आहे। जर लवकरात लवकर गट विकास अधिकारी, पंचायत समिती आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली नाही तर पतित पावन संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू। या नासक्या औरंगजेबाचं इथं नाव कशाला पाहिजे? याआधीही बऱ्याच वेळेस त्याच्या पिलावळी या औरंगजेबाचं पोस्टर घेऊन नाचलेले आहेत, पण आता हे प्रकार खपून घेतले जाणार नाही। लवकरात लवकर या आलमगीरचं नाव नामोनिशान मिटून टाकावं व त्या भागास छत्रपती संभाजी महाराज नगर असे नाव द्यावे अशी मागणी आम्ही पतित पावन संघटनेच्या वतीने करत आहोत।